हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे क्लीन अँड ऑर्गनाइज विथ मी चा पार्ट नंबर 6 आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूजा मंदिर. आजच्या व्हिडिओमध्ये मी मंदिर आणि त्याच्या खालचे हे 2 ड्रॉवर क्लीन आणि ऑर्गनाइज करणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर हे असे काही आहे माझे देवघर. क्लीन करण्याआधी मी देवघरातील सर्व देव बाहेर काढून घेते. सोबतच मी हे सर्व देव आणि देवांची जी भांडी आहे ही सर्व धुवून घेणार आहे. मी देवघरात अशा 2 पायऱ्या केलेल्या आहेत ज्या की आपण सहज बाहेर काढू शकतो आणि यामुळे देवघर क्लीन करायला इझी होते. मी देवघर बनवताना एक चूक केली आहे की मी मागच्या साईडला ही 3D वॉल पॅनल डिझाईन केली आहे. ती दिसायला तर खूप छान दिसते पण त्यामध्ये खूप धूळ बसते आणि ती क्लीन करायला पण वेळ लागतो. सो तुम्ही देवघर बनवत असाल तर ही गोष्ट एकदा नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी क्लीन करून घेते आहेत. अशा स्टेप्स तुम्ही ऑनलाईन पण ॲमेझॉनवरून घेऊ शकतात, पण मी ही कार्पेंटरकडून बनवून घेतली आहे मला पाहिजे त्या साईजमध्ये. माझ्याकडे जो हा लाल कपडा आहे तो माझ्या आईने मला शिवून दिला आहे. तो स्टेप्सच्या अगदी परफेक्ट मापाचा शिवला आहे. आणि हा एक दुसरा जो मी रेडीमेड घेतला, याचा कलर मला खूप आवडला पण हा साईजने थोडा छोटा होतो. आता सर्व धुतलेले देव मी छान व्यवस्थित ठेवून देते. आता आपण क्लीन करूया हे खालचे ड्रॉवर. यामध्ये अगदी रोज लागणाऱ्या वस्तू असतात. सो आधी मी यातले सर्व सामान बाहेर काढून घेते. यामध्ये मी खाली असा पेपर ठेवला होता. क्लीन करताना ड्राय कपड्याने यातला कचरा काढून घेते. मग नंतर याला कोलींनी क्लीन करून घेऊया. कागदाचे लायनर लावल्यामुळे या ड्रॉवरला बरेच डाग पडलेत, म्हणूनच मी इथं आता प्लॅस्टिकचे लायनर लावणार आहे. प्लास्टिकचे लायनर लावायला मला फार कंटाळा येतो. ते खूप मेजरमेंट करून कापावे लागतात. पण हळूहळू जिथं गरज असेल तिथं सर्व ठिकाणी मी हे ठेवणार आहे. या ड्रॉवरमध्ये असते ती म्हणजे ही राळवाली धूप. नंतर या डब्यामध्ये मी काही साध्या धूप ठेवते आहे. अगरबत्त्यांचे 2 बॉक्स होते ते आता एकत्र करते. यात आहे चंदन टिका. माझ्याकडे हे एक जुने पानदान होते, त्याचा वापर मी वाता, फुलवाता, समई वाता आणि जपमाळ ठेवण्यासाठी करते. त्यानंतर हे आहे गोपी चंदन टिका सोबत गुलाबजलची बॉटल, एक्स्ट्रा समई वाता, मॅच बॉक्स. त्यानंतर हे 2 मातीचे दिवे मी इथे ठेवले आहे. यामध्ये मी हे राळचे कप जाडते. 2 ठेवले आहेत ज्यामुळे खालचा भाग गरम होणार नाही. देव न्हाण्याचा तांब्या आणि ताट ते दोन्ही मी यामध्येच ठेवते. आणि सोबत देव पुसायचे कापड ते सुद्धा मी इथंच ठेवते. हे ड्रॉवर आता आवरून झाले आहे. आता नेक्स्ट बघूया. यामध्ये बरेच सामान आहे जे की मी नेहमी यूज पण करत नाही. आता ते सर्व मी डिक्लटर करणार आहे. या ड्रॉवरमध्ये तेलाची कॅन असल्यामुळे हा कागद पूर्ण ऑइली झाला आहे. आता हे ड्रॉवर मी छान क्लीन करून घेते. यावेळेस इथं पण मी प्लास्टिकचे लायनर घालते आहे. या बॉक्समध्ये मी हळदी कुंकाच्या कुळऱ्या ठेवते. सोबतच काही वेगवेगळ्या प्रकारचे टिक्के आहेत ते पण मी यामध्ये ठेवते. हे जे डबे आहेत हे माझ्या संपलेल्या मॉइश्चरायझरचे आहेत. संपल्यानंतर मी ते छान धुवून घेते आणि त्याचा वापर मी इथं सर्व प्रकारचे कुंकू ठेवण्यासाठी करते आहे. प्रत्येक ठिकाणासाठी नवीन डबे घ्यायची गरज नसते. काहींचा आपण असा छान रियूज पण करू शकतो. या दुसऱ्या डब्यामध्ये मी पूजेच्या सुपाऱ्या ठेवल्या आहेत. भीमसेनी कापूर, साधा कापूर. या डब्यामध्ये रुद्राक्ष आहेत. यामध्ये पण कुंकूच आहे. ही सुगंधा पावडर. यामध्ये गंगाजल आहे. हा देवीचा फोटो आहे. हा काच माझ्याकडे खूप दिवसांपासून आहे. याची साईज खूप लहान आहे त्यामुळे हा माझ्या कुठल्याही दिव्यावरती बसत नाही. सो हा इथून मी काढून टाकते. आणि यावेळेस तेलाच्या कॅन खाली मी ही प्लेट ठेवते आहे.
तेलासाठी मी हे भांडे यासाठी निवडले की माझ्या ड्रॉवरची हाईट खूप कमी आहे. यामध्ये कुठल्याही तेलाच्या दुसऱ्या बॉटल बसत नव्हत्या, म्हणून त्यावरती उपाय म्हणून मी या भांड्यामध्ये तेल ठेवते. आणि हे भांडे स्टीलचे होते, त्याला मी असा गोल्डन स्प्रे पेंट दिला आहे. त्यानंतर इथं मी एक हनुमान चालीसा पण ठेवते, ती पटकन काढून वाचायला. अशा प्रकारे माझे हे सुद्धा ड्रॉवर ऑर्गनाइज करून झाले आहे. आता एकदा बाहेरच्या साईडने क्लिनिंग करून घेते. माझ्याकडे देवाचे सामान अजून पण भरपूर आहे, ते मी सर्व अशा एका बॉक्समध्ये ठेवले आहे. आणि हा बॉक्स मी कपाटामध्ये ठेवते. यामध्ये पूजेचे ताट, प्रसादाच्या वाट्या, या बऱ्याच वस्तू आहेत. यामध्ये देवीचे सर्व ओटीचे सामान आहे. मी ते बाहेर पाण्यात टाकण्यापेक्षा त्याचा रियूज करते. या बॅगमध्ये माझे सर्व देवाचे कपडे आहेत, तुळशीचे वस्त्र, पाटावर टाकायचे वेगवेगळे कापड, सर्व काही त्यामध्ये आहे. पितळीचे सर्व दिवे, सणासुदीचे डेकोरेशनचे सामान, सर्व मी कसं स्टोअर करते हे सुद्धा मी तुमच्यासोबत एक दिवस शेअर करेल. आता एवढं छान देवघर आवरलं आहे, देवाची पूजा पण करून घेऊया. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.